तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवलाय, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी अ, जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातलाय आणि मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलंय. तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाहीये. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी अंतर्वलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचंय किंवा काय मला नाही माहिती. तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा वा वा, तो काय भारी काम केलं तिकडे जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडे सोडलं जात असेल, इकडे सोडलं जाणार नाही. परत परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावा लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय. सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे बी डगर राहत असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहेत, परंतु चपडक पुढच्या काळात चालणार नाही हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घाट घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाहीये. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो ओबीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय. त्यांनी दिलं आहे. नुसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा, संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटेडचा GR घेऊन लागू करायचंय. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिले ना, तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असताल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही, नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न,
एसीबीसीच्या पोरांचं सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, ईडब्ल्यूचं आता सांगितलं, एसीबीसीच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्या नाहीत, त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला आणि दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही, प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचंय. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण, की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाहीये. नियुक्ती होऊस तर, तुमची निवड होऊस तर, नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाहीये. याला जोडून महत्वाचा विषय मराठा समाजासाठी, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या, याच्यानंतर सांगितलं जाणार नाहीये. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचंय. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1 ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राचे झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ऍडमिशन घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत येत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कोणालाही पाठवा आंतरवाली, आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ऍडमिशन केलंय. पण याचा अर्थ बाबाला हवा बदलत आहे हे कळलंय. आता सरकार बदलत आहे करा, याचा अर्थ बाबाला बरोबर कळतं की आता हवा बदलते, सरकार बदलते, पातांजलीवर रेड पडू शकतात पुढल्या सरकारमध्ये. त्याच्यामुळे बाबा सावध झालेला आहे. गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी सोनिया गांधी तयार होत्या असा पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलेला आहे. परंतु मनमोहन सिंग पक्षांतराच्या विरोधामध्ये होते. अशा प्रकारे शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे फार. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा. ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते. त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला हिंदी राहुल गांधी को नोटिस भेजा गया है, शासन आपको भी भेजा है संसद में। क्यों भेजा है नोटिस आपको मालूम है? उसने किसी को इडियट कहा, इडियट. अब इडियट क्या अनपार्लियामेंट्री शब्द है क्या? ये देश में जो लोग सरकार चला रहे हैं और जो सरकार में बैठे हैं, चाहे स्टेट हो या चाहे केंद्र हो, इडियट कैबिनेट है ये, इडियट का मेला है सब. देखिए ना, महाराष्ट्र के एक मंत्री कल भाषण कर रहे, बोल रहे, और मंत्री को मालूम नहीं कि ये कितना स्वतंत्र दिन की कितने साल हो गए. वो पीछे किसी को पूछ रहे, हमारे मेयर्स को नासिक के पूछ रहे कितना है ये स्वतंत्रता दिन. वो बोल रही है हमारे गृह मंत्री, जिसने
जंतर मंतर पर छोटे बच्चों पर पैलेट गन चलाई, टीयर गैस छोड़ा, किले वाले लाठियां से उनको जख्मी किया, मारा, वो अगर पार्लियामेंट में जवाब देने को नहीं आते, 15 दिन भाग जाते हैं, तो आप उनको क्या कहेंगे? आप मुझे बताइए, क्या बोलना चाहिए? इडियट ही है ना सब। एक फिल्म आई थी आमिर खान की, इडियट, उसको बहुत बड़े अवार्ड्स मिले हैं उस फिल्म को। उसमें सोनम वांगचुक का भी किरदार है, आपको मालूम होगा। तो इडियट अगर अनपार्लियामेंट्री है तो ये फिल्म को सेंसर ने मंजूर कैसा किया? और उस इडियट का प्रधानमंत्री ने भी बहुत तारीफ की थी। तो इडियट है, उसमें गलत क्या है? इडियट को इडियट बोलना इस देश में, लोकतंत्र में गुनाह है क्या? सर, वंदे मातरम पे बीजेपी कंट्रोवर्सी कर रही है, लेकिन सोनिया गांधी ने कहा था कि कुर्सी मंगा दी उनके लिए।